दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। सगळे सोयरे अध्यादेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू केलंय। राज्यभरातून सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला जातोय। नांदेड, हिंगोली, धाराशिव या ठिकाणी मराठा समाज आक्रमक झालाय। टायर जाळत त्यांनी आंदोलन केलंय। यावर मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। आणि काय दुकानं बंद करा, त्या गाड्या जाळा, काय बनाना रिपब्लिक आहे काय? तर टोळ्यांचं राज्य आहे काय? काही देशांमध्ये जाणून असं आहे की जी टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते त्याचं राज्य चालतं तिथे, त्या बनाना रिपब्लिक। हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे। ते मंत्र्यांनी सुद्धा आणि पोलिसांनी सुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे कायद्याच्या पेक्षा कोणी मोठा नाही। आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। तो लहान नेता ना मोठा नेता नाही, या समाजाचा त्या समाजात हा काही मुद्दा येत नाही। मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून सकल मराठा समाजाकडून ठिकठिकाणी रास्ता रोको करत पाठिंबा मिळाल्याचं दिसून येत आहे। आता मंत्री छगन भुजबळ यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।